येशूच्या रक्ते भरले पुण्याचे कुंड जे पापी त्यात घातले ते होती शुद्ध प्राण. की भीड़ में क्यों खो रहा, मिलेगा कुछ भी न फल जो बो रहा. दुनिया की भीड़ में क्यों खो रहा, मिलेगा कुछ भी न फल जो बो रहा. तू आजा घर लौट आ बेटा घर लौट आ. दुनिया की भीड़ में क्यों खो रहा. मैं ढूंढूं उस भेड़ को जो खो गई, गुनाहों की जेल में बंद हो गई. मैं ढूंढूं उस भेड़ को जो खो गई, गुनाहों की जेल में बंद हो गई. तू आजा घर लौट आ बेटा घर लौट आ. दुनिया की भीड़ में क्यों खो रहा. गुनाहों में था अब तलक तू जो धसा, मकड़ी के जाल में तू जो फंसा. गुनाहों में था अब तलक तू जो धसा,
सब जांच ले, तू सच और झूठ को अब माप ले। तू आंखें अब खोल कर सब जांच ले, तू सच और झूठ को अब माप ले। तू आजा घर लौट आ बेटे घर लौट आ, तू आजा घर लौट आ बेटे घर लौट आ, तू आजा घर लौट आ बेटे घर लौट आ, तू आजा घर लौट आ, तू आजा घर लौट आ, तू आजा घर लौट आ। सर्व समर्थ देव बाप्पा, ज्या विषयावर आज आम्ही मनन करणार आहोत तो विषय, त्या आधारे जी आम्ही वचनं बघणार आहोत ती वचनं आजच्या या भक्तीमध्ये आम्हाला सर्वांसाठी आशीर्वादित कर. प्रार्थना विनंती प्रभू येशू ख्रिस्ताच्या द्वारे केली म्हणून एक बाप्पा, आमेन. देवबापाची स्तुती असो की पुन्हा एकदा देवबापानं आम्हाला या ठिकाणी त्याच्या उपासनेकरिता घेऊन आला आहे. आपण त्याची उपासना करीत आहोत. गेल्या रविवारचा संदेश आपण बघितला, तो म्हणजे ख्रिस्तीतर लोकांच्या तारणाविषयीचा संदेश होता की तारणाबाबत देवाची इच्छा काय आहे. पहिला मुद्दा होता की तारणासाठी हे ख्रिस्तीतर लोक आहेत, त्यांच्या तारणासाठी देवाची काय इच्छा आहे हे बघितलं. दुसरं होतं की देव तारण करण्यासाठी समर्थ आहे, हा मुद्दा होता. आणि तिसरं होतं की तारणाची घोषणा होण्याची गरज आहे. तारणाची घोषणा आपल्या कृतीद्वारे, तारणाची घोषणा वचन सांगण्याद्वारे, आणि तारणाची घोषणा ही त्या ठिकाणी आपण प्रार्थनेद्वारे देखील लोकांच्या आपण तारणासाठी प्रार्थना करू शकतो हे सांगितलं. आणि मग मी शेवटी एक शास्त्रभाग सांगितला होता की जो आपण घरी वाचू शकता, त्यावर अभ्यास करू शकता, मनन करू शकता. आणि आज त्याच शास्त्रभागावर आपण पाहणार आहोत मोशेच्या विषयी आज आपण पाहणार आहोत की नाश होत असलेल्या लोकांच्या तारणासाठी मोशेनं केलेली प्रार्थना. नाश होत असलेल्या लोकांसाठी मोशेची ही कृती जी आहे त्यातून आपण त्या ठिकाणी काही गोष्टी पाहण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत. बऱ्याचदा नाश होणारे लोक किंवा ख्रिस्तीतर लोक किंवा ज्यांना ख्रिस्ताची ओळख नाही अशा लोकांच्या विषयी अनेक लोकांची जी दृष्टी असते ती योनाची दृष्टी असते. अनेक लोकांची दृष्टी असते ती परुषाची दृष्टी असते. परुषाची दृष्टी म्हणजे काय? परुषी लोक नेहमीच इतरांना तुच्छ लेखायचे. एक परुषी आणि एक जकातदार जेव्हा मंदिरामध्ये प्रार्थनेसाठी आला आणि तो स्वतःच्या धार्मिकतेकडे बघून तो त्या जकातदाराला तुच्छ लेखत होता. तेव्हा बघ, मी चांगला आहे, मी उपवास करतो, मी प्रार्थना करतो, मी दशांश देतो, आणि हा जकातदार बघ पापी आहे तो. आणि मग अशा प्रकारे पापी किंवा नाश होत असलेल्या किंवा देवाला न ओळखणाऱ्या लोकांच्या विषयी अनेकांची दृष्टी ही परुषासारखी असते. आम्ही जिवंत देवाला ओळखतो, आम्हाला माहिती आहे आम्ही चांगले लोक आहोत, अशा प्रकारे स्वतःला म्हणून इतरांना तुच्छ लेखण्याची दृष्टी असते. दुसरा योनाची दृष्टी असते. योनाचं पुस्तक आपण वाचलेलं आहे, आपल्या बऱ्याच लोकांना योना माहीत आहे. योना जेव्हा देवानं निनवेचा नाश त्यांचा पश्चाताप त्यांनी केला, देव त्यांचा नाश करणार होता, देवानं त्यांचा नाश केला नाही, हे पाहून योनाला राग आला असं म्हटलेलं आहे.
योनाची इच्छा होती त्या लोकांचा नाश व्हावा, आणि मी नाशासाठीच मी त्यांना संदेश दिला आहे. नाश होणार ही माझी अपेक्षा, असं योनाच्या एकूण जीवनातून आम्हाला दिसून येतं. आणि बऱ्याच लोकांना योनाची दृष्टी, बऱ्याच लोकांना या परुषाची दृष्टी असते. पण आज आपण मोशेची इतरांच्या विषयी ज्यांचा नाश होत आहे त्यांच्याविषयीची दृष्टी जी आहे किंवा त्याची जी कृती आहे, त्याची जी प्रार्थना आहे, ती आपण पाहण्याचा या ठिकाणी प्रयत्न करणार आहोत. मोशे हा शास्त्रभाग आपण वाचला आहे, विस्तृतपणे आपण ऐकलेला आहे, आणि मी यापूर्वी देखील आपण शास्त्रभाग वाचला आहे. काय झालेलं आहे की मोशे देवाकडे गेला आहे आज्ञा आणण्यासाठी. देवाकडे तो गेला. देवाकडे गेल्यानंतर त्याला यायला वेळ झाला. त्यावेळी हे इस्रायल लोक होते, देवाने निवडलेले लोक होते, देवाचे लोक होते. त्यांनी काय केलं, अहरोनाला म्हटले, अहरोना, मोशे कुठं गेला आम्हाला माहित नाही, मोशेचं काय झालं आम्हाला माहित नाही, तर तू काय कर, आमच्या पुढे चालतील असे देव तू आम्हाला बनव, चल, आणि आमच्यासाठी तू काय कर, तू देव बनव, असं त्या ठिकाणी अहरोनाला तो म्हणत आहे. उठ, आमच्या पुढे चालतील असे देव आमच्यासाठी बनव. मोशेचं काय झालं आम्हाला कळत नाही. मोशे आमच्या समोर चालत होता, पण आता तो कुठं गेला, काय झालं, कधी येणार आम्हाला माहित नाही. आमच्या पुढे चालायला, आमचं नेतृत्व करायला, आम्हाला पुढं घेऊन जायला कोण तर पाहिजे, म्हणून तू काय कर, देव बनव. आणि मग अहरोनानं त्या ठिकाणी असं म्हटलेलं आहे. अहरोनानं काय केलेलं, 3ऱ्या वचनामध्ये, स्त्रिया, पुत्र, कन्या यांच्या कानातील सोन्याची कुंडले काढून त्याने त्यापासून सोन्याचे वासरू तयार केलं असं या ठिकाणी म्हटलेलं आहे. आणि सोन्याचे वासरू बनवल्यानंतर काय झालं, हे लोक त्या ठिकाणी त्याचं गौरव करू लागले. काय करू लागलेत की हे म्हणायला लागलेत बघा 4थ्या वचनामध्ये ते काय म्हणू लागलेत की हे इस्रायला, ज्या देवाने तुला मिस्र देशातून आणले ते हेच तुझे देव आहेत. हे सोन्याचे जे वासरू अहरोनाने केलेले आहेत त्यांनीच तुला मिस्रातून बाहेर आणलेलं आहे. ज्या देवानं त्यांच्यावर प्रीती केली होती, ज्या देवानं त्यांच्यासाठी सामर्थ्य प्रकट केलं होतं, ज्या देवानं आपल्या कळवळ्यानं त्यांना निवडलं होतं, ज्या देवानं त्यांची वृद्धी केली होती, ज्या देवानं त्यांना आशीर्वादित केलेलं होतं, त्या देवाला विसरून हे लोक मात्र आता त्या वासराला स्थान देताना, त्या वासराचं गौरव करताना त्या ठिकाणी आम्हाला दिसून येत आहे. यांना आज्ञा माहिती नव्हती असं नाही. आपल्यासाठी कोरी मूर्ती करू नको व तिच्या आज्ञा तिची उपासना करू नको, ही आज्ञा त्यांना माहीत होती काय? होती. त्यांना ही आज्ञा माहिती होती. कशी बरं माहिती होती? कारण 10 आज्ञा जेव्हा देव 10 आज्ञा बोलला काय, त्यावेळी त्यांनी हे ऐकलेलं होतं. 20व्या अध्याय निर्गमाचं पुस्तक आहे, त्यामध्ये असं म्हटलेलं आहे की देव बोलला आणि देवानं ज्या बोललेल्या आज्ञा त्यांनी ऐकलेल्या होत्या, तरी देखील देवाची वाणी ऐकून या लोकांनी त्या देववाणीकडं दुर्लक्ष केलं, देवाच्या आज्ञेकडं पाठ फिरवली. देवानं सांगितलेलं त्याच्या बरोबर विपरीत उलट त्यांनी केलेलं असं आम्हाला दिसतं. आणि हे लोक त्या ठिकाणी त्या वासराला म्हणत आहेत, तूच आम्हाला त्या मिस्रातून बाहेर आणलेला आहे. आणि पुढं आम्ही पाहतो त्यांनी त्याचं भजन केलं, पूजन केलं, आणि पुढं बराच त्यांनी नाच तमाशा देखील केला असं त्या ठिकाणी म्हटलेलं आहे. असे हे लोक जे देवाला सोडून गेले, ज्यांनी देवाविरुद्ध कृती केली, ज्यांनी देवाचा अपमान केला, ज्यांनी देवाची निंदा केली, ज्यांनी देवाविरुद्ध बंड केलं, ज्यांनी निर्माणकर्त्या देवाचं गौरव करण्यासाठी नाकारलं, असे लोक आहेत. आणि अशा लोकांवर देवाचा कोप भडकला असं आम्हाला या ठिकाणी या वचनामध्ये दिसून येत आहे. जर आम्ही 10वं वचन बघितलं तर मोशेला देव काय म्हणतो बघा, काय म्हणत आहे हे ताठ 9व्या वचनामध्ये. ताठ मानेचे लोक आहेत. 10व्या वचनामध्ये, मला आड येऊ नकोस, मी आपला कोप त्यांच्यावर भडकून त्यांना भस्म करतो. मोशे, माझ्या आडवं येऊ नकोस, मी माझा कोप यांच्यावर ओतणार आहे, मी माझा क्रोध यांच्यावर ओतणार आहे, मी माझ्या कोपानं, मी माझ्या क्रोधानं यांना भस्म करतो मोशे, असं देव म्हणत आहे. यावेळी मात्र
मोशे देवामध्ये आणि या नाश होणाऱ्या लोकांच्यामध्ये उभा राहिलेला आम्हाला दिसतो. इकडे नाश देव करायला या लोकांचा, मी नाश करणार, मी यांना भस्म करणार असं देव त्या ठिकाणी म्हणत आहे. पण मोशे मात्र देवामध्ये आणि यांच्यामध्ये उभा आहे. आणि मग देवानं मोशेनं त्यांच्यासाठी प्रार्थना केली आम्हाला दिसून येतं. आणि म्हणून आज मोशे एवढा का त्यांच्यासाठी प्रार्थना करत होता? त्यांच्या तारणासाठी, त्यांच्या सुटकेसाठी, त्यांना देवाच्या कोपापासून त्यांचं तारण व्हावं, देवाच्या कोपापासून त्याचा उद्धार व्हावा, देवाच्या कोपापासून ते वाचले जावे, का प्रार्थना करत होता? आणि मग आम्हाला 4 गोष्टी मोशेच्या जीवनामध्ये दिसून येतात. पहिली गोष्ट आहे, मोशे देवाचं गौरव करणारा होता. मोशेच्या जीवनाचं ध्येय होतं, मोशेच्या जीवनाचं उद्दिष्ट होतं, मोशेच्या जीवनाचा उद्देश होता देवाचं गौरव, देवाचं गौरव आणि देवाचंच गौरव. हे आम्हाला या ठिकाणी दिसून येत आहे. कुठल्या वचनामध्ये आम्हाला त्या ठिकाणी दिसून येत आहे बघा. जर आम्ही बघितलं तर 11 आणि 12 या पूर्ण वचनामध्ये आम्ही जर बघितलं, 13 वचनामध्ये बघितलं तर आम्हाला या ठिकाणी दिसून येत आहे मोशे देवाला काय म्हणताय बघा. तेव्हा मोशे आपला देव परमेश्वराची काकूत करून म्हणाला, हे परमेश्वरा, तू आपल्या लोकांना महान सामर्थ्याने व भुजबलाने मिसळ देशातून बाहेर आणलेस, त्यांच्यावर तुझा कोप का भडकावा? त्यांना डोंगरामध्ये मारून टाकावे आणि पृथ्वीवरून त्यांचा नाश करावा, म्हणून त्यांना मिस्रातून देशातून त्यांना दुष्ट हेतूने बाहेर आणले, असे मिस्री लोकांनी का बोलावे? आपल्या तीव्र कोपापासून फिर आणि आपल्या लोकांवर आपत्ती आणण्याच्या हेतूपासून परावृत्त हो. तुझे दास अब्राम, इसाक, इस्रायल याची आठवण कर. तू त्यांना स्वतःची शपथ पाहून म्हटलास की देवा, तुझी संतती मी आकाशातील ताऱ्याप्रमाणे करीन. देवा या प्रार्थनेच्या आधारे मला दिसतं की मोशेची इच्छा ही आहे की माझ्या देवाची निंदा होऊ नये. माझ्या देवानं दिलेलं अभिवचन देव विसरला असं कोणी म्हणू नये. माझ्या देवानं मिस्राच्या दास्यातून या लोकांना आणलं आणि त्यानंच त्याचा दुष्ट हेतू होता असं कोणी म्हणू नये, या उद्देशानं मोशे म्हणत आहे. मोशेला त्या ठिकाणी देवाला त्याच्या वचनाची, अभिवचनाची आठवण करून देत आहे. मोशे देवाला त्याच्या वचनाची, त्याच्या कार्याची तो आठवण करून देत आहे. या वचनाचा सारांश मला हाच दिसतो. मोशेची इच्छा ही आहे की माझ्या देवाच्या नावाची निंदा होऊ नये. माझ्या देवाला कोणी दुष्ट हेतून त्यानं बाहेर आणलं असं कोणी म्हणू नये. माझ्या देवानं दिले अभिवचन देव विसरतो असं कोणी म्हणू नये, ही त्याची इच्छा होती. म्हणून तो म्हणत आहे, देवा तुझं गौरव होणं गरजेचं आहे, तुझ्या नावाची कुठेही निंदा होऊ नये, याकरिता देवा तू असं हे कृत्य करू नको असं मोशे त्या देवाला म्हणत आहे. देवाचं गौरव करणारा मोशे आम्हाला दिसतो आणि देवाच्या गौरव करण्याची त्याची इच्छा, देवाचं गौरव व्हावं अशी त्याची असलेली तळमळ, देवाचं गौरव व्हावं यासाठी त्याचा असलेला तो स्वभाव आहे. त्यामुळंच या ठिकाणी मोशेच्या अंतःकरणातून ही तारणाची प्रार्थना आली, ही उद्धाराची प्रार्थना आली, आम्हाला असं दिसून येत आहे. आणि आज देखील मोशेचं उदाहरण तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी हे उदाहरणा दाखल आहे. देवाचं गौरव होणं यासाठी आम्ही प्रार्थना करणं, देवा तू प्रत्येक गुडघा ख्रिस्ताच्या नावानं टेकला जावा याकरिता प्रार्थना करणं हे खूप आणि खूप गरजेचं आहे. देवा त्या व्यक्तीचं तारण कर, तो गुडघा तुझ्या नावानं टेकला जाऊ दे. हे देवा त्या व्यक्तीनं तू ख्रिस्त हा प्रभू आहे हे त्यांना आपल्या जीवेनं कबूल करू दे. हे देवा या लोकांनी तुझी उपासना करू दे. हे देवा या लोकांनी तुला ओळखू दे. तुझं गौरव त्या लोकांकडून होऊ दे, यासाठी तारणाची प्रार्थना आज देखील आम्ही करणं खूप आणि खूप गरजेचं आणि महत्त्वाचं आहे. मोशेने ही प्रार्थना केली, त्याचं हेच आहे की त्याचं देवावर त्याचं प्रेम होतं, देवाचं गौरव व्हावं याची तीव्र इच्छा आणि तीव्र त्याची तळमळ होती. आणि त्यामुळंच ते मोशे अशा प्रकारची तो प्रार्थना करू शकला असं या ठिकाणी म्हटलेलं आहे. म्हणून देवाचं गौरव व्हावं
अशी ज्या लोकांची इच्छा आहे, देवाचं गौरव व्हावं अशा ज्या लोकांची वृत्ती आहे, ते त्या ठिकाणी अशा तारणाची, इतरांच्या तारणासाठी निश्चित प्रार्थना करत असतात. उद्धारासाठी, इतरांच्या उद्धारासाठी प्रार्थना करत असतात असं मला दिसून येत आहे. तर आम्ही मिशनऱ्यांचा काळ बघितला. मिशनरी म्हणजे कोण? जे जुने परदेशातून आले, 200 वर्षापूर्वी 250 वर्षापूर्वी कोल्हापुरामध्ये आलेत, भारतात आलेत. एवढंच नाही तर जगाच्या कानाकोपऱ्यात गेले, जिथं लोकांना, जगाला माहीत नाही इथं लोक राहतात अशा ठिकाणी गेलेत. ज्या ठिकाणी जंगलामध्ये गेलेत, ज्या ठिकाणी भक्षक लोक आहेत, अशा लोकांच्यामध्ये हे लोक गेलेत आणि त्यांनी सुवार्ता सांगितली. त्या लोकांच्या तारणाची घोषणा केली. त्यांना त्यांनी ख्रिस्त सांगितला. मग हॉस्पिटल्स असो, मग शाळा असो, आणि मग विविध सेवा कार्याच्या द्वारे त्यांनी हे सेवा कार्य केलं. त्यांचा उद्देश हाच होता की लोकांच्यामध्ये देवाचं, निर्माणकर्त्या देवाचं गौरव व्हावं. आणि म्हणून ते देवाचं गौरव करणारे होते. देवाचं गौरव करणारे ते होते. देवाच्या गौरवाची स्तुती व्हावी त्यांची इच्छा होती. आणि म्हणून त्या ठिकाणी हे लोक त्या ठिकाणी गेलेले आम्हाला दिसून येत आहेत. आणि म्हणून हे फार महत्त्वाचं आहे. दुसरी गोष्ट या ठिकाणी आपण बघूया मोशेच्या जीवनामध्ये, की का अशा ठिकाणी तो प्रार्थना करू शकला. तर त्या ठिकाणी फार महत्त्वाची अशी गोष्ट आहे की तो म्हणजे मोशे हा निस्वार्थी होता. मोशे निस्वार्थी होता. बघा, देव त्याला काय म्हणतो 10व्या वचनामध्ये? देव त्याला म्हणतो, आता मला आड येऊ नकोस, मी आपला क्रोध त्यांच्यावर भडकून त्यांना भस्म करतो आणि तुझेच मोठे राष्ट्र करतो. हे मोशे बाजूला हो, मोशे बाजूला हो, या लोकांना मी भस्म करतो आणि तुझं राष्ट्र मी निर्माण करतो. एखादा व्यक्ती म्हटला असता, बरं दे, बरोबर आहे, हे लोक पापी आहेत, हे लोक भ्रष्ट आहेत, हे सुधारणारच नाहीत, हे असेच आहेत, तसेच आहेत. देवा, माझं राष्ट्र निर्माण करतोस, माझ्यापासूनच राष्ट्र निर्माण कर. जर मोशेनं अशा प्रकारे मोशेनं याचा स्वीकार केला असता तर आज अब्रामाचं नाव नसतं, इसहाकाचं नाव नसतं, याकोबाचं नाव नसतं, मोशेचं नाव असतं. मोशेचं राष्ट्र असं म्हटलं असतं. पण मोशे निस्वार्थीपणा, तो म्हणताय नाही देवा, नको मला. मोशेनं पुढच्या वचनामध्ये मोशे म्हणतो की 13 वचन, देवा अब्राहामाला तू वचन दिलं आहे, देवा इसहाकाला तू वचन दिलं आहे, देवबापा तू इस्रायला तू वचन दिलं आहे, त्यानं शपथ राहिली आहे की तुझी संतती आकाशातील ताऱ्याप्रमाणे बहुगुणित होतील. ले बाप्पा, माझ्यापासून राष्ट्र नको, तू तुझ्या लोकांना अभिवचन दिलं आहे, त्यांच्यापासून राष्ट्र निर्माण करतो म्हटलेलं आहे. देवा, तू त्यांच्यापासूनच राष्ट्र निर्माण कर. निस्वार्थीपणा, स्वतःचं नाव मोठं व्हावं असं नाही, स्वतःचं गौरव व्हावं असं नाही, तर देवाचं वचन पूर्ण व्हावं ही त्याची तीव्र इच्छा, ही त्याची तीव्र तळमळ या ठिकाणी दिसते. निस्वार्थी, मला काही नको, मला काही नको, माझं गौरव नको, मला मान नको, मला सन्मान नको, मला काही नको. दे बाप्पा, तुझं गौरव होऊ दे आणि जे वचन तू लोकांना दिलं आहे ते तू वचन तू पूर्ण कर. अशी त्या ठिकाणी त्या ठिकाणी प्रार्थना, अशी त्याची वृत्ती या ठिकाणी आम्हाला दिसून येत आहे. मोशे हा त्या ठिकाणी निस्वार्थी होता आणि त्यामुळं तो इतरांसाठी तारणाची प्रार्थना करण्यासाठी, इतरांच्या तारणासाठी प्रयत्न करणारा, देवाच्या कोपापासून, देवाच्या क्रोधापासून परावृत्त करायला लावणारा असा तो मोशे होता. त्याच्या निस्वार्थीपणामुळं त्याच्याकडून अशा प्रकारची प्रार्थना झाली. मोशे जर स्वार्थी असता, मोशे जर स्वतःचं हित पाहणार असता, मोशे जर स्वतःचं गौरव पाहणार असता, मोशे जर स्वतःला श्रेष्ठ समजणार असता, तर मोशेनं कधीच अशी प्रार्थना केली असती. मोशे म्हटला असता, देवा मार त्यांना, मारून टाक त्यांना, ते तसेच आहेत. पण मोशे निस्वार्थी होता आणि म्हणून निस्वार्थी अंतःकरणातून आलेली ही प्रार्थना आहे. इतरांचं भलं व्हावं, इतरांचं चांगलं व्हावं, इतरांना देवाचा आशीर्वाद मिळावा, या ठिकाणी
ही मोशेची इच्छा आम्हाला दिसून येत आहे. या इच्छेतून ही प्रार्थना झाली आहे. आणि म्हणून इतरांच्या तारणाची प्रार्थना, इतरांच्या तारणासाठी ही कृती ही त्याच अंतःकरणातून होऊ शकते ज्याचं अंतःकरण निस्वार्थी आहे, जो आपल्या स्वतःच्या समस्या, जो आपलं स्वतःचं आनंदाचं जीवन, स्वतःसाठी जगणं जेव्हा तो व्यक्ती सोडून देतो तेव्हा त्याला इतरांच्या वेदना कळतात. जेव्हा तो स्वतःच्या सुखामध्ये गुंतून राहतो त्यावेळी त्याला इतरांच्या कधीही वेदना समजणार नाहीत. इतरांच्या तारण्याचा कळवळा त्याला कधीच निर्माण होणार नाही. जे मिशनरी लोक या भारतामध्ये आलेत त्यांचं हेच होतं, निस्वार्थीपणे ते आलेत. आम्हाला काही नको, आमचा देश, आमचं लोक, आमचा ऐशाराम, आमचं सगळं वैभव आम्ही सोडून देत आहे या लोकांसाठी, ज्या अज्ञानामध्ये आहेत, जे देवापासून दूर आहेत, जे देवाला ओळखत नाहीत, जे नाशाकडे जात आहेत, त्यांचं तारण होणं गरजेचं आहे. त्याकरिता आम्हाला कृती करायची आहे, सुवार्थ सांगायची आहे. निस्वार्थी मनुष्य इतरांच्या तारणासाठी प्रार्थना करतो. निस्वार्थी मनुष्य इतरांच्या तारणासाठी तो सदैव इच्छुक असतो. जे नाश होत आहे त्यांच्या तारणासाठी तो सदैव प्रयत्नशील असतो असं मला या ठिकाणी दिसून येत आहे. तिसरी या ठिकाणी मोशेच्या जीवनातील गोष्ट आम्हाला दिसते तो म्हणजे त्याग. 32 वचन. निर्गम 32 31 आणि 32 दोन्ही वाचूया. मोशे परमेश्वराकडे परत जाऊन म्हणाला, काय म्हणाला बघा, हाय ह्या लोकांनी घोर पातक केले आहे, याने आपल्यासाठी सोन्याचे देव बनवले आहेत. 32 वचन. तरी आता तू त्यांच्या पातकांची क्षमा करशील तर, आणि न करशील तर तू लिहिलेल्या पुस्तकातून मला काढून टाक. त्याग. मोशे या लोकांसाठी त्याग करायला तयार आहे. तो म्हणताय, देवा या लोकांना पातकांची क्षमा कर, माझं नाव जीवनी पुस्तकातून काढ. त्याग करायला तयार आहे. माझं नाव काढून टाकलं चालल, पण दे बाप्पा तू त्यांचं त्या ठिकाणी तारण कर. अशा प्रकारची तो प्रार्थना करताना या ठिकाणी दिसून येतात. ही प्रार्थना त्याच्या जीवनातून का आली तर त्यागमय जीवनातून देखील अशा प्रकारे प्रार्थना तयार होते. देवा या लोकांचा नाश करू नको. तारणासाठी, इतरांच्या तारणासाठी मोशे त्याग करताना आम्हाला दिसून येत आहे. त्यागातून आलेली ही प्रार्थना आहे, त्यागातून आलेली ही कृती आहे. जर आम्ही बघितलं तर हे आज देखील सत्य आहे की अनेक लोक जे सुवार्थ प्रसार कार्य करणारे लोक आहेत ते आपलं घरदार सोडून आपल्या देशाच्या कानाकोपऱ्यामध्ये जात आहेत, घरदार सोडून जात आहेत, त्याग करत आहेत. त्याला माहीत आहे मी त्याग नाही केला तर तारणाची घोषणा होणार नाही, मी त्याग केला नाही तर इतरांना ख्रिस्ताचं तारण करणार नाही. त्यागातून त्या ठिकाणी सुवार्थेचं कार्य होतं. त्यागातून इतरांना तारण होण्यासाठी कृती घडते. त्यागातून इतरांच्यासाठी प्रार्थना घडते असं आम्हाला या ठिकाणी मोशेच्या जीवनातून तुम्हाला आणि मला दिसून येत आहे. मोशे म्हणत आहे, बघा देवा तू त्यांच्या पातकांची क्षमा करशील तर, आणि न करशील तर तू लिहिलेल्या पुस्तकातून मला काढून टाक, मला काढून टाक. त्याग करायला मोशे या ठिकाणी तयार आहे. हा जर मिशनऱ्यांचं जीवन बघितलं, त्यांनी त्याग केला, आपल्या देशाचा त्याग केला, आपल्या लोकांचा त्याग केला, आपल्या उच्च जीवनशैलीचा त्याग केला, आपल्या ऐशारामाच्या जीवनाचा त्यांनी त्याग केला आणि ते आपल्या देशामध्ये आले. मग त्या आपल्या नॉर्मा डनिंग डॉक्टर असो, जर नॉर्मा डनिंग डॉक्टर म्हटल्या असत्या मी डॉक्टर आहे, माझ्या देशातच मी रुग्णांची सेवा करते, कशाला त्या भारतात जायचं जिथं रस्ते नाहीत, जिथली भाषा मला कळत नाहीत, जिथं धूळ आहे, हे आहे ते म्हटले असते, तर
मेरी वॉनलेसमध्ये जे देवाचं कार्य झालं ते कदाचित झालं नसतं. वॉनलेस साहेब जे मिशन हॉस्पिटल त्यांनी सुरू केलं, त्यांनी जर त्याग केला नसता, वयाच्या 25व्या वर्षी ते आपल्या देशामध्ये आलेत. सगळं अमेरिका आपल्या देशाचा त्याग करून ते आलेत आणि त्यांनी मोठं कार्य उभं केलं. त्यागातून इतरांची सेवा घडते, त्यागातून इतरांच्या तारणाची प्रार्थना होते आणि त्यागातून इतरांच्या तारणाची कृती देखील होते. आणि हेच आम्हाला मोशेच्या या प्रार्थनेतून दिसून येत आहे. शेवटची गोष्ट या ठिकाणी आपण पाहूया आणि ती मोशेच्या जीवनामध्ये दिसते. पहिली गोष्ट आपण हेच पाहिली की देवाचं गौरव व्हावं ही त्याची तळमळ, देवाचं गौरव व्हावं ही त्याची इच्छा, देवाचं गौरव व्हावं ही त्याची प्रार्थना. आणि म्हणून त्यातून नाश होत असलेल्या लोकांसाठी तारणासाठी त्यानं मध्यस्थी केली. दुसरं हेच पाहिलं, निस्वार्थी. माझं नाव नको देवा, तुझं नाव उंचवलं जाऊ दे. अब्रामाची संतती, इसाकाची संतती बोलली जावे, माझं नको, निस्वार्थी. तिसरं आपण बघितलं त्याग. मोशे म्हणताय माझ्या जीवनाचा मी त्याग करायला तयार आहे, माझं नाव काढून टाक, पण या लोकांना तू जीवनी पुस्तकात घे, अशा ठिकाणी प्रार्थना आहे. आणि चौथी महत्त्वाची गोष्ट आम्हाला दिसते, तो म्हणजे त्याचा जो कळवळाचं अंतःकरण आम्हाला दिसतं. अनुवाद याचा 9वा अध्याय 25 वचन. अनुवाद 9:25. अनुवाद 9 आणि 25 वचन. 9वा अध्याय 25 वचन. तुमचा नाश करतो असे परमेश्वराने म्हटले, म्हणून मी त्यांच्या समोर त्यावेळेस 40 दिवस व 40 रात्र पालथा पडलो होतो. मी परमेश्वराची अशी प्रार्थना केली, हे प्रभू परमेश्वरा, ही तुझी प्रजा आहे, तुझे वतन तू आपल्या प्रतापाने सोडवलेस आणि पराक्रमी हाताने मिस्र देशातून काढून आणलेस. त्याचा नाश करू नकोस, त्याचा नाश करू नको. मोशेचं अंतःकरण हे कळवळ्यानं भरलेलं अंतःकरण आम्हाला दिसतं. मोशे किती दिवस या लोकांसाठी प्रार्थना करत आहे, मध्यस्थी करत आहे. असं म्हटलेलं आहे 40 दिवस आणि 40 रात्र तो देवासमोर पालथा पडला. कळवळा, कष्ट, परिश्रम या ठिकाणी दिसून येतात. 40 दिवस तो देवाला प्रार्थना करत आहे, 40 दिवस तो देवासमोर पालथा पडला आहे, 40 दिवस तो देवाला विनंती करत आहे, हे देवा तू यांचा नाश करू नको, हे देवा तू त्यांचं तारण कर, हे देवा तू त्यांना सोडव, हे देवा तुझा कोप जो त्यांच्यावर आहे तो कोप दूर कर. 40 दिवस त्या ठिकाणी तो प्रार्थना करताना आम्हाला दिसून येत आहे. इतरांच्या तारणासाठी प्रार्थना. मोशेला कळवळा होता आणि त्या कळवळ्यातून ही प्रार्थना आलेली आहे. 40 दिवस 40 रात्र देवासमोर तो पालथा पडून प्रार्थना करताना आम्हाला दिसून येत आहे. आणि म्हणून ही फार महत्त्वाची गोष्ट आहे. कळवळा, इतरांच्या तारणाचा ज्यांना कळवळा आहे, इतरांना त्यांचा नाश होऊ नये यांचं ज्यांना कळवळा आहे, त्यांच्या अंतःकरणातून अशा प्रकारची प्रार्थना येऊ शकते. हे देवा तू त्यांचं तारण कर, हे देवा तू त्यांना वाचव. 40 दिवस हा काय साधा हे नाही आहे. पालथा पडून तो देवाकडं प्रार्थना करताना आम्हाला दिसून येत आहे. अनेक लोक आपल्या लोकांसाठी प्रार्थना करतात, काही लोक करतात आणि काही लोक म्हणतात पासाहेब कंटाळा आला प्रार्थना करून. हे लोक सुधारणार नाहीत. मोशे उठला नाही. देव जोपर्यंत त्याच्या क्रोध, या लोकांचा क्रोध जोपर्यंत काढून घेत नाही तोपर्यंत मोशे देवाकडं प्रार्थना करत आहे, कळवळ्यानं प्रार्थना करत आहे, पालथा पडून प्रार्थना करत आहे, नम्रतेनं तो प्रार्थना करताना आम्हाला दिसून येत आहे. आणि आज मोशेसारखे लोक असण्याची गरज आहे. मोशेसारखे आज प्रार्थना करणारे लोक असतील तर निश्चित
देवाचं राज्य वाढेल. आम्ही प्रार्थना करतो, तुझे राज्य येवो. प्रभूच्या प्रार्थनेमध्ये आम्ही प्रार्थना करतो, तुझे राज्य येवो. एवढं पुरेसे नाही, तर मोशेसारखं इतरांच्या तारणासाठी प्रार्थना जेव्हा होईल तेव्हा देवाचं राज्य येईल, देवाचं राज्य वाढेल. तारण प्राप्त झालेल्या लोकांची देवराज्यात भर पडेल. नाशातून लोक सार्वकालिक जीवनामध्ये येतील, नाशातून लोक देवाकडे येतील. देवाला न ओळखणारे लोक देवाला ओळखतील. याकरिता मोशेसारख्या प्रार्थना करणाऱ्या लोकांची खूप आणि खूप देवराज्याला गरज आहे, देवाच्या मंडळीला गरज आहे आणि देवाच्या त्या ठिकाणी राज्याला, देवाच्या कार्याला गरज आहे. देवाचं गौरव करणारा व्यक्ती इतरांच्या, देवाचं गौरव व्हावं ही इच्छा, इतरांच्या तारणाची प्रार्थना, इतरांच्या तारणाची कृती करून आणणारे आहे. निस्वार्थीपणाचं जीवन देखील इतरांच्या तारणासाठी प्रार्थना करणारं होऊ शकतं, इतरांच्या तारणाकरिता कृती करणारं होऊ शकतं. कळवळ्याने भरलेलं अंतःकरण, मोशेचं कळवळ्यानं भरलेलं अंतःकरण होतं आणि म्हणून तो त्या ठिकाणी प्रार्थना केला. त्याग देखील खूप आणि खूप महत्त्वाचा आहे. आजच्या वचनामध्ये मला हेच सांगायचं, माझा उद्देश हाच आहे की मोशेचा आदर्श घेऊन आम्ही मोशेसारखी ज्यांचा नाश होत आहे त्यांच्या तारणासाठी प्रार्थना करूया. जे देवाला ओळखत नाहीत अशा लोकांच्या उद्धारासाठी प्रार्थना करूया. जे लोक देवाला जाणत नाहीत अशा लोकांच्या त्यांनी देवाला ओळखावं यासाठी आपण मोशेसारखी प्रार्थना करूया. शेवटी माझं आव्हान राहील, पुन्हा आपण घरी गेल्यानंतर हा जो 32वा अध्याय आहे तो आपण वाचू शकता, मनन करू शकता, चिंतन करू शकता आणि ही जी प्रार्थना आहे ती प्रार्थना आपण नियमितपणे करू शकतो. हे देवा, तू त्यांचं तारण कर. हे देवा, तू त्यांना वाचव. हे परमेश्वरा, ही तुझी प्रजा आहे, ही तुझं वतन आहे, तू त्यांना वाचव, त्यांचा नाश होऊ देऊ नको. देवबाप करो आणि मोशेसारखं बनण्याकरिता देवबाप तुम्हाला आणि मला कृपा पुरवो. सर्व समर्थ देवबापा, आकाश आणि पृथ्वी याचे निर्माण करते देवा, आजचं मनन चिंतन आम्हा सर्वांसाठी आशीर्वादित कर. मोशे ज्या लोकांनी तुझ्याविरुद्ध बंड केलं होतं त्यांच्यासाठी प्रार्थना करू शकला का? कारण तुझं गौरव व्हावं ही त्याची इच्छा होती. त्याचं अंतःकरण कळवळ्यानं भरलेलं होतं, तो निस्वार्थी होता आणि तो त्याग करणारा देखील होता. यामुळंच मोशेनं अशी प्रार्थना केली. मोशेचा आदर्श घेऊन आम्ही देखील जे तारण तू जगासाठी सिद्ध केलं आहे, जे तारण लोकांचं तारण व्हावं ही तुझी इच्छा आहे, जे तू तारण करण्यासाठी समर्थ आहेस, त्या देवबापा तुझ्या मानवजातीच्या तारणाच्या कार्यामध्ये आम्ही सहभागी व्हावं यासाठी आम्हाला सहाय्य कर. प्रार्थना विनंती प्रभू येशू ख्रिस्ताच्या द्वारे केली म्हणून एक बाप्पा. आमेन.